आपण कधी कधी चूक अशी करतो, आता मला असं वाटतं की ती चूकच असते. आपण कधी कधी काही जणांना खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि आपल्याला कळत असतं की नकोय हा इम्पॉर्टन्स, किंवा त्याच्यामुळे मी माझा जो पिंड आहे किंवा माझी जी एक व्यक्तिमत्व आहे ते मी कुठेतरी बदलते. तर अशा वेळेला आपण भानावर यावं, आपण स्वतःला सांगावं की नाही, हे जरी त्या व्यक्तीला आवडत असेल किंवा ती व्यक्ती कुठे किती माझ्या याच्यात महत्वाची असेल तरी सुद्धा मला हे आत्ता पटतंय का, मला नाही पटत आहे. तर तेवढा मोकळेपणा असला पाहिजे की मला हे बाबा हे तुझं असं म्हणणं आहे पण मला हे नाही आवडत आहे, मी थोडासा वेळ तुझ्यासाठी तेवढा करू शकते पण पूर्ण नाही, कारण ही माझी आवड नाही. नाहीतर मग त्या इनर सर्कलला उपयोगच नाही ना. ते इनर सर्कल किंवा त्याच्याहून बाहेरचं जे आउटर सर्कल आहे तो आपला मोकळेपणा आहे. जर तिथेही आपण दबूनच राहिलो आणि मग आपल्या अनेकदा आपल्या लक्षात येतं की ज्या काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला असं वाटतं की आपण ह्यांच्याबरोबर मोकळे होऊ, तर तसं होत नाही. आपण अधिक दडपणामध्ये जातो. त्या घडीला समजलं पाहिजे की नो, की नाही, आपले वेवलेन्स जुळत आहेत किंवा आपले विचार नाही जुळत आहेत. मग ती किती का जवळची मैत्रीण असे ना, किती का जवळचा तुमचा नातेवाईक असे ना, पण त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण काय आहे, स्वतःला आपण अनेकदा दुखवतो, स्वतःला खूप मुरड घालतो, पण समोरच्याचा आनंद देतो, पण तुम्ही कधीच कुणाला पूर्णत्वानं आनंद देऊ शकत नाही. मग जर त्यांनी माझं व्यक्तिमत्व बदलत असेल तर मात्र थांबलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे त्रास आपण देतोय का नाही हे आपण ठरवलं पाहिजे. समोरचा त्रास देतो असंच म्हणणार आहे, पण आपण आपल्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स आपला महत्वाचा आहे की मी खरंच त्रास देतेय का, अरे हे बरोबर आहेत, हे माझेही काही मुद्दे आहेत, ह्या ह्यानी आपण विचार केला पाहिजे. आपण बऱ्याचदा स्वतःला बाजूला काढतो या सगळ्या ह्याच्यातनं, स्त्रिया, आणि आपण ना ओके म्हणतो, जाऊ दे काय 2 दिवस, पण हे वाढत जातं आणि आपण आपल्याला बाजूला करतो. ते कुठेतरी ठामपणे सांगता आलं पाहिजे, असं मला वाटतं. मी जरी म्हणत असले तरी प्रत्येक वेळेला हे करायला जमतं असं नाही, पण हे केलं पाहिजे. तर आपल्याला आपलापणा म्हणजे बाहेर मोकळेपणा असण्यापेक्षा आपण आतून मोकळे असणं मनाने, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं म्हणणं अगदीच पटलंय मला, पण कधी कधी काय होतं, फिअर ऑफ लुझिंग. येस, की मी जर का नाही म्हणाले तर माझी ही व्यक्ती दुखावली जाईल किंवा माझ्यापासून लांब जाईल, म्हणून आपण हो म्हणतो आणि ती एक सवय होते आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की मला हे आवडतंय म्हणून मी करते आणि ते एक सायकल बनतं. एक्झॅक्टली. मग माझं त्याच्यावरती एवढंच म्हणणं आहे की फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का आहे का नाही? फिअर, मला पण एक व्यक्तिमत्व आहे का नाही? फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का? मलाही भीती वाटते की मी असं वागले आणि ती व्यक्ती जर रागावून निघून गेली तर मग आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीला कसं बोलवता येईल, अशी भीती वाटते. प्रत्येक स्त्रीच्या मनात ती भीती असते. स्त्री कशाला, प्रत्येक पुरुषाच्या मनात ती भीती असते, असू शकेल, असावी, पण ही भीती असते, फिअर ऑफ लुझिंग असतेच. पण कधीतरी विचार करावा की मी जर इतकं प्रत्येक गोष्टीला ऍडजस्टमेंट करायला माझी तयार आहे, तर काही गोष्टी माझ्याही आवडीच्या आहेत. इथे मी आणि हा भाग नाहीये, पण फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का? पण स्त्रियांकडून हीच अपेक्षा असते ना. असते. मग अशा वेळेलाच आपला विवेक फार महत्वाचा असतो की जर मला सगळं सोडून जर ती व्यक्ती असेल तर मग मी मला स्वतःला गमावते ना. फिअर ऑफ लुझिंग मायसेल्फ का येत नाही माझ्या मनात? मी सगळं सोडून द्यायची माझी तयारी आहे, पण तरी सुद्धा माझ्या मनात जर फिअर ऑफ लुझिंग असेल तर त्या व्यक्तीचा माझ्यावरती चांगला इन्फ्लुएन्स आहे का वाईट इन्फ्लुएन्स आहे? मला अशी व्यक्ती समोर पाहिजे की मी काहीही केलं तरी मला फिअर ऑफ लुझिंग असता कामा नये. मग तुम्ही सगळं बदलायला तयारी असते तुमची. आणि हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला स्त्रिया स्वतःला विसरतात. असं नाही करू ना, तुम्ही तुमचाही अपमान करत असताना. आणि म्हणून कुठलाही स्पिरिच्युअल माणूस हे सांगतो की आधी तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिका, तर तुम्ही जगावरती प्रेम करा. हा प्रेम म्हणजे स्वार्थीपणा नाहीये, पण तुलाही काही आहे बाबा, तो विचार करणं गरजेचं आहे. मला आवडलं मी करीन, मला नाही आवडलं मी नाही करणार. काही वेळेला करीन सुद्धा, पण उद्या जेव्हा मी मला स्वतःला कटघऱ्यात उभी करीन ना, तेव्हा मला उत्तर द्यायचे आहेत. मग तेव्हा काय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून फिअर ऑफ लुझिंग दोन्ही बाजूनी असेल ना तरच नातं टिकतं. कमाल. नाहीतर मग ते डिक्टेटरशिप व्हायला लागते. मग अशा वेळेला फिअर ऑफ लुझिंग सोडून द्यावी. काय हरकत आहे, हा प्रवाह आहे,
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट फोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणजे जितकं हळवं होता येईल तितकंच कधीतरी कठोरही व्हावं लागतं स्त्रीला, की हा फ्लो आहे. या फ्लोमध्ये आत्ता ह्या दोन काड्या एकत्र आल्यात. कुणाच ठाऊक कायम बरोबर वाहत जातील किंवा कुणाच ठाऊक वेगळ्या होतील. सो फिअर ऑफ लुझिंग सोडणं पाहिजे. आणि फिअर ऑफ लुझिंग सोडून जर नातं छान राहिलं ना, वा. तर ते द बेस्ट नातं असतं. की ठीक आहे, जाईल, जाणार कुठे आहे, पुन्हा इथंच येणार आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो नातं तुमचं बांधून ठेवतो. आणि त्याचं जर नसेल वाटत तर थांबावं. मग त्या मैत्रीचं नातं असेल, स्नेहाचं नातं असेल, नातेवाईकांचं नातं असेल, जर त्याच्यामध्ये फिअर असेल तर ते नातं उभं नाही राहणार. निर्भयत्व आम्हाला सगळ्यात म्हणून फार महत्त्व वाटतं. आपल्या संस्कृतीने सगळ्यात पहिलं जर आपल्याला काही सांगितलं असेल ना, तर अभय सांगितलंय. भय काढून टाका, हा आपल्या संस्कृतीचा पहिला संदेश आहे माणसाला. आणि आपला अख्खा पाया भयावर आहे. त्यामुळे फिअर खूप त्रासदायक असते, पण फिअर दोन्ही बाजूनी असेल तर ती चांगली आहे. किती छान सरळ सोप्या भाषेत इतका मोठा विषय तुम्ही म्हणजे सोपा करून सांगितला. आणि मला खूप आवडला हा प्रश्न, कारण स्त्री असल्यामुळे ना आपण बऱ्याचदा गोष्टी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, सावरण्याचा प्रयत्न करतो. हे सावरणं इनबिल्ट आहे आपल्यात. पण कधी कधी असं लक्षात येतं की नाही सावरलं जात आहे ना, ओके म्हणावं, लेट गो, हात मोकळा करावा. आपण वेगवेगळ्या पद्धतीने सावरण्याचा प्रयत्न करतो. नाही तर ठीक आहे, नाही शक्य, युनिव्हर्सला नकोय असं म्हणावं. अवघड जातं, पण ठीक आहे. आणि सगळ्यांना दुखावणार नाही असं आपलं होतच नाही ना, नाही होऊ शकत. त्यात आपण आपल्याला खूप दुखवत असतो.